महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने शिवस्वराज्य यात्रा महाराष्ट्रामध्ये 9 ऑगस्टपासून आम्ही सुरू केलेली आहे। महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यात जात जात आता ती काल गंगाखेडला आली आणि आज परभणी जिल्ह्यातले 2 मतदारसंघात जाणार आहे आणि नंतर संध्याकाळी हिंगोलीला जाणार आहे। या यात्रेला अतिशय चांगला उत्साहाने लोक स्वागत करतायत, पाठिंबा देत आहेत। महाराष्ट्रातल्या सध्याच्या सरकारच्या विरोधी या यात्रेमध्ये आमच्या लोकांचा जो उत्स्फूर्त सहभाग आहे त्यामध्ये या सरकारविरोधी चीड पण आहे आणि सरकारने गेल्या काही वर्ष दीड वर्षात जे काम केले त्याबद्दलची नाराजी सतत महाराष्ट्रभर जे दिसते त्या सर्वांच्या बाबतीत आम्ही लोकजागरण करण्याचा प्रयत्न करतोय। डॉक्टर अमोल कोल्हे, राजेश टोपे, फौजियाताई त्या भागातले सगळे नेते आमचे त्या यात्रेत सहभागी होत आहेत आणि महाराष्ट्रभर फिरत असताना एक जाणवतंय की महाराष्ट्रातलं हे सध्याचं सरकार घालवण्यासाठी आता सज्ज झालेलं आहे। लोकसभेत ज्या पद्धतीने परभणीकरांनी महायुतीला हिसका दाखवला त्याच पद्धतीने महाराष्ट्रात 31 ठिकाणी शिवसेना एकनाथ शिंदे ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। अजित पवारांचा पक्ष आणि भारतीय जनता पक्ष या तिन्ही पक्षाच्या विरोधी नाराजी लोकांनी व्यक्त केलेली आहे। लोकसभेत जी कारणं होती तीच कारणं आज विधानसभेत देखील आहेत आणि म्हणून सरकार थोडंसं घाबरलेलं आहे आणि घाबरलेलं सरकार वेगवेगळ्या पद्धतीनं आता लोकांना खुश करण्याचा प्रयत्न करते। पण सरकारने ही खुश करण्याची मर्यादा फक्त 3 महिन्याचीच ठेवलेली आहे आणि त्यामुळे सरकारच्या अर्थव्यवस्थापनाचा प्रचंड बोजवारा उडालेला आहे। सरकारकडे आता जाहीर केलेल्या योजनांच्यासाठी पैसे नाहीत म्हणून वेगवेगळ्या जिल्हा नियोजन मंडळाचे पैसे कपात करून वळवण्याचं काम चालू आहे। मागासवर्गीय समाजासाठी सामाजिक न्याय विभागाला दिलेले पैसे कपात करून इकडे वळवण्याचं काम चालू आहे। आदिवासी विभागाचे पैसे वळवण्याचं काम चालू आहे। महाराष्ट्रातल्या सगळ्या योजना आता बंद झालेल्या आहेत आणि ठराविक योजना ज्या यांना असं वाटतंय की आपल्याला निवडणुकीसाठी उपयोगी पडतील एवढ्याच योजनांचं सरकार सध्या झालेलं आहे आणि म्हणून या योजना लोकांपर्यंत पोहोचतायत की नाही याची खात्री नसल्यामुळे सरकार जाहिराती करायला लागले। जाहिराती कमी पडतायत म्हणून आता सरकार प्रत्येकाच्या घरात 10,000 रुपये पगारी माणसं पाठवणार आहे। त्या माणसांनाही फक्त 3 महिनेच काम देणार आहे। त्यामुळं हे टेम्पररी व्यवस्था आहे आणि हे मृगजळ आहे हे महाराष्ट्राच्या लक्षात आलेलं आहे। तुम्हाला काय विचारायचं असेल तर विचारा। तुम्ही प्रत्येक जिल्हा नियोजन मंडळाकडे चौकशी करा, प्रत्येक जिल्ह्यातनं पैसे घेतलेले आहेत। दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे या योजनेसाठी बाकीच्या योजनांचा बळी दिला जातो। त्या सगळ्या योजनांची यादी तुम्हाला हळूहळू आम्ही पण देऊ थोड्या दिवसांनी। निवडणुका मागे घेण्यामागचं मुख्य कारण काय वाटतं? सरकारला आत्मविश्वास नाही आहे। सरकारने निवडणूक आयोगाने खरं म्हणजे हरियाणाबरोबर महाराष्ट्र लावायला पाहिजे होता। आमची तर तेव्हाच तयारी होती पण निवडणूक आयोग देखील कसं सत्तारूढ पक्षाच्या सोयीनं चालतंय याचं एक उदाहरण आहे आणि सरकारमध्ये महाराष्ट्रात लोकांना सरकारमध्ये बसलेल्यांना आत्मविश्वास नाही आहे। त्यांना दुसरा तिसरा चौथा हप्ता लोकांच्यापर्यंत पोचवायचा आहे आणि वेगळे पैसे लोकांच्यापर्यंत सरकारच्या तिजोरीतून पोचल्यावर त्यांना वाटतंय की महाराष्ट्रातली जनता त्यांना पुन्हा निवडून देण्याची शक्यता आहे। सध्याच्या परिस्थितीत जर विचारलं तर त्यांची परिस्थिती फार बिकट आहे।
मागे माफी मागितली, त्यानंतर बहिणीच्या विरोधात बायको उभा करणं याबद्दल पण खंत वाटते असतात. राष्ट्रवादीच्या पुण्याच्या कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी सांगितलं की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या पाहिजे. काय वाटतंय, कशाचं होतं? कुठल्या अजितदादांचा जो कार्यक्रम झाला त्याच्यात, तर त्या ठिकाणच्या काही स्थानिक नेत्यांचं असं म्हणणं आहे की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यायला पाहिजे. मला माहीत नाही असं कोणी म्हटल्याचं, मला तरी माहीत नाही. आणि काही कार्यकर्त्यांची कुठं भावना असेल तर ती सगळ्यांचीच भावना असते असं नाही. त्याबद्दलचं अजित पवारांची सिक्वेन्स आहे आणि त्यानंतर कार्यकर्त्यांची अशी भावना. आता काय कार्यकर्ते कोण बोललेत हे मला माहीत नाही, किंवा तसं स्पष्टपणाने कुणी उल्लेख केल्याचं तुम्ही मला सांगताय तेच मी ऐकलं, कदाचित दाखवलं असेल प्रसारमाध्यमातून. पण मला वाटत नाही असे वेगळी लोक वेगळ्या भावना आपली भूमिका व्यक्त करतात. त्यांच्या पक्षातले असतील ती लोक की जे हे भूमिका व्यक्त करतायत की आता परत जावं म्हणून, त्यांच्या कार्यकर्ते सांगत असतील त्यांना. मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा असं उद्धव ठाकरे म्हणाले, याविषयी काय? आम्ही सगळ्यांनी, आमची महाविकास आघाडीची एकत्रित बैठक झालेली नाही आणि आम्हाला ती काही कारणामुळं, आम्ही सगळे वेगळ्या दौऱ्यावर असल्यामुळं आम्हाला ती संयुक्त बैठक यापूर्वी व्हायला पाहिजे होती, ती झाली नाही. आता पुढच्या काळात आम्ही एकत्रित बसायला सुरुवात करू, त्यावेळी त्यावर योग्य काय असेल त्याप्रमाणे आम्ही चर्चा करू. मुख्यमंत्री पदाचा चेहरा आधी जाहीर करावा का, आपली भूमिका? नाही, अशी प्रसारमाध्यमातून जाहीरपणाने बोलणं योग्य नाही. आम्ही अंतर्गत बसून चर्चा करू त्या प्रश्नावर. आरोग्य विभागाच्या वतीनं काही 80 ते 100 वाहनं अशी खरेदी केली जाते, याची किंमत साधारणतः 3 कोटी रुपये आहे आणि याला वित्त विभागाचा विरोध आहे. असं असताना सुद्धा शासन आरोग्य विभाग अशी गरिबांसाठी खरेदी करणार. काय वाटतं? काय आरोग्य विभागानं 80 ते 100 वाहनं खरेदी करण्याचा निर्णय घेतला, ज्याची किंमत जी आहे ती 3 कोटी रुपये साधारणतः आहे. त्याच्यामध्ये सगळ्या सुविधा ग्रामीण भागामध्ये दिल्या जातात. अशा पद्धतीची त्यांची अशी वाहनं खरेदी करण्याचा त्यांचा मानस आहे आणि त्याला वित्त विभागानं स्वतःहून नकार दर्शवला. असं असताना हा सगळा प्रश्न आता मुख्यमंत्र्यांच्या दालनात केला. तुम्हाला काय वाटतं, ग्रामीण भागातल्या आरोग्यासाठी महागडी अशी वाहनं खरेदी केली गेली पाहिजे आताच्या स्थितीत? ती एक म्हण आहे ना, बैल गेला आणि झोपा, तशी वित्त विभागाची परिस्थिती आहे. मुख्य हत्ती गेला, आता शेपूट राहिले आणि आता जागे झालेत. हे करू नका खरेदी, ते खरेदी करू नका. आता भर तर सरकारचा खरेदीवरच आहे सगळा. हे कॉन्ट्रॅक्टर आणि बिल्डरांचं सरकार आहे. सगळ्या गोष्टी खरेदी करायच्या, बाहेरच्या लोकांना कॉन्ट्रॅक्ट द्यायची, त्यांच्या मार्फत जो काही फायदा मिळेल तो घ्यायचा. म्हणजे प्रचंड राज्य सरकारमध्ये भ्रष्टाचाराचा सुळसुळाट झालेला आहे आणि अशी अनेक उदाहरणं आहेत महाराष्ट्र सरकारमध्ये. कॉन्ट्रॅक्टरांना तुम्ही खाजगीत विचारलं तर किती टक्के द्यावे लागतात ते तुम्हाला सांगतील. कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरला जाऊन विचारा, कोणी सरळ सांगणार नाही. कारण प्रत्येकाचं शोषण करून कॉन्ट्रॅक्टरांचं पैसे मागण्याची व्यवस्था झालेली आहे आणि आता कोणाला त्याचं काय सोयीस्करही वाटत नाही. तेच पैसे घ्यायचे, राजकारणात घालायचे, मोठे मोठे कार्यक्रम आणि इव्हेंट करायच्या, परत लोकांच्यात जायचं, निवडून यायचं, परत हे विशेष सायकल महाराष्ट्रात दुर्दैवाने पूर्वी कधी नव्हतं, पण या काही वर्षात सुरू झालेलं आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर ठिकठिकाणी मराठा तरुण येऊन भेटतायत, अडवलं जातंय. काय भूमिका आहे राष्ट्रवादी काँग्रेसची या संदर्भात? असं आहे की महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांनी जरांगे पाटलांच्या बरोबर चर्चा केलेली आहे. जरांगे पाटलांच्या बरोबर विजयाचा जल्लोषही वाशीमध्ये करण्यात आला. त्यानंतर जरांगे पाटलांचे एक उपोषणही झालं. त्या सगळ्यात जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांशी काही संवाद केलेला असेल आणि त्यावर ते समाधानी आहेत असं यापूर्वी दिसतंय की काही ना काही सरकार करेल. आम्ही त्याची वाट बघतोय की सरकारने जरांगे पाटलांना जे शब्द दिलेले आहेत ते सरकारने पूर्ण करावेत. त्याच्यावर सरकारने जी काही प्रक्रिया आहे ती करावी.
आम्ही सरकार जो काही निर्णय घेईल त्याला आम्ही पाठिंबा देणार आहे, पण सरकार निर्णय का घेत नाही हा पहिला प्रश्न आहे. आणि आधी माझं पूर्ण होते. सरकारने आम्हाला माहीत नाही की जरांगे पाटलांना त्यांनी काय आश्वासन दिलेलं आहे. त्यामुळं आश्वासन काय दिलेलं आहे आणि त्याची पूर्तता काय होणार आहे हे एकदा समोर आल्यानंतर त्यावर आम्ही आमची भूमिका स्पष्ट सांगू. आम्ही सरकार जो निर्णय घेईल, पवारसाहेबांनी स्वतः मुख्यमंत्र्यांना भेटून सांगितलेलं आहे यावर निर्णय करावा, तुम्ही जे काही निर्णय कराल त्यात आम्ही सहभागी आहोत. त्यामुळे याच्यापेक्षा आता विरोधी पक्ष होता आम्ही, आमचं काही सरकार नाही. सरकार ज्यांचं आहे त्यांनी तो निर्णय घ्यावा अशी आमची अपेक्षा आहे. सर्वपक्षीय बैठकीला सेबीच्या अध्यक्षपदावर निवडीनंतर माजी विभूत यांच्या संपत्तीत वाढ झाल्याचा पाहायला मिळाला आणि त्यांच्या संपत्तीची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे करण्यात आली. असं आहे की सेबी मागच्या 10 वर्षापासून ज्या पद्धतीनं वागत आली त्यात अशा अनेक इन्सिडन्सेस आहेत की त्यांनी इन्व्हेस्टरांना थोडंसं अंधारात ठेवून जो गुंतवणूक कंपन्या आहेत त्या कंपन्यांच्या हितांचं संवर्धन केलं. आता बाहेरून जगातून आरोप व्हायला लागलेत सेबीच्या अध्यक्ष जे आहेत त्यांच्या बाबतीत. त्याविषयी त्या आंतरराष्ट्रीय कंपनीला रिडिक्यूल करणं इथंपर्यंत ही गोष्ट थांबत नाही. खरं म्हणजे जर खाणे न दूंगा म्हणणारं सरकार असेल तर त्यांनी त्यांची आपण म्हणताय तशी ताबडतोब इन्क्वायरी केली पाहिजे. त्यांचे ॲसेट्स कशा वाढल्या ह्याची माहिती घेतली पाहिजे आणि त्याप्रमाणे त्यांना योग्य ते हे केलं पाहिजे. आज जर जगाच्या इंटरनॅशनल मार्केटमधून सेबीच्या अध्यक्षाच्याबद्दल काही आक्षेपार्ह ऑब्जेक्शन्स आले असतील तर भारत सरकारने आपल्या इन्व्हेस्टमेंटचं एन्व्हायरमेंट चांगलं ठेवण्यासाठी ताबडतोब त्यांची इन्क्वायरी करून त्याच्यावर प्रकाश टाकला पाहिजे. मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने की सरकारला प्रश्न सोडवायचा का असं वाटतं तुम्हाला की सरकार हा प्रश्न सोडवणार आहे किंवा मग हे परत निवडणुकीच्या अनुषंगाने पेटवायचं? नाही, मला असं वाटतं की सरकारचं काहीतरी टाईम टेबल असेल की कधी प्रश्न सोडवायचा, कारण निवडणुका पुढं न्यायचा प्रयत्न ते करतायत. आता दिसतोय काल निवडणूक आयोगाने 2च राज्यांच्या निवडणुका जाहीर केल्या. सरकार पुढं निवडणुका ढकलते म्हणजे नोव्हेंबरमध्ये. मग अचानकपणाने काहीतरी निर्णय घेतील, लोकसभेपर्यंत विधानसभेच्या निवडणुका त्यातनं करून घेण्याचा प्रयत्न करतील, काहीतरी करतील. शेवटी सरकार फार अस्वस्थ आहे आणि त्यामुळे सरकारला त्यांनी जी चर्चा मनोज जरांगे पाटलांच्यावर केलेली आहे त्याविषयी त्यांनी निर्णय लवकर घ्यावा अशी आमची भूमिका आहे. आणि माझं तर सुरुवातीपासून म्हणणं आहे की मनोज जरांगेंच्या उपोषणावर लाठी हल्ला कोणी केला त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे ना. कोणी ऑर्डर केली? मी विधानसभेतही केलं, अनेक वेळा मागणी केली की कोणी लाठी हल्ला केला, त्याचा आदेश कोणी दिला हे महाराष्ट्रासमोर आलं पाहिजे ना. नाशिकमध्ये जो प्रकार झाला तो सरकार पुरस्कृत आहे असं अमरदास दानवे यांचा आरोप आहे. कुठलं? नाशिकमध्ये जो दंगलीचा प्रकार झाला तर त्यावर सरकार महाराष्ट्रामध्ये आणि त्यानंतर आता अंकुश मोर्चे काढले जातात. हो, सरकार असं आहे की बांगलादेशमध्ये हिंदूंचं रक्षण झालं पाहिजे याबद्दल दुमत नाही. हिंदूंना तिथल्या अल्पसंख्याक हिंदू आहे तिथे त्याला संरक्षण देण्यासाठी नरेंद्र मोदींनी आपला आंतरराष्ट्रीय प्रभावाचा वापर करून तिथं दबाव आणला पाहिजे आणि तिथं भारताची जी काही ताकद, दहशत म्हणण्यापेक्षा जो प्रभाव आहे त्याचा वापर करायला पाहिजे. दुर्दैवानं मला आठवतं की 2012 साली नरेंद्र मोदींचं एक विधान होतं की बांग्लादेश में जो हो रहा है उसके ऊपर हमारा कोई नियंत्रण नहीं है, अशी एक क्लिप मी बघितली त्यांची. तीच परिस्थिती आज आहे. बांगलादेशमध्ये इतक्या गोष्टी चालल्या आहेत आणि आपलं काहीच नियंत्रण नाही आहे. तुम्ही 12, 15, 14 वर्षापूर्वी जी भूमिका घेतली ती शेजारच्या राज्यात आणि बांगलादेशसारख्या राज्यामध्ये हिंदू हे सुरक्षित करण्यासाठी आपण काय पावलं उचलतो ह्याचाही विचार केंद्र सरकारने केला पाहिजे. पण ज्यांचं केंद्रात सरकार आहे
तीच लोक जर महाराष्ट्रामध्ये निवडणूक तोंडावर आहे म्हणून हिंदू मुस्लिम यांच्यात वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतील तर हे सगळं आता इथून पुढचे 2 महिने जे काय होणार आहे ते मतांचं राजकारण आहे. मतांच्यासाठीच काही दंगे करणं, जातीय तेढ निर्माण करणं. माझं सर्व समाजांना आव्हान आहे की अशा पद्धतीनं भावना चिथावण्याचं काम जर कोण करत असेल तर त्याच्यापासून आपण लांब राहावं. याचा सगळा जो काही निर्णय घेण्याचा आणि हिंदूंचं संरक्षण बांगलादेशमध्ये झालं पाहिजे ही आमची मागणी आहे. पण ते करण्याचा अधिकार आणि ताकद ही भारत सरकारमध्ये, भारत सरकारने ती वापरावी. रामगिरी महाराजांचं काल एक वक्तव्य आलं, रामगिरी महाराजांचं एक वक्तव्य आलं, त्यानंतर वक्तव्य आल्यानंतर त्याचा निषेध केला जातो. मात्र त्याच वेळेला मुख्यमंत्री त्यांना भेटले होते. काय वाटतं एकूणच या सगळ्या ते नक्की काय वक्तव्य केलं त्यांनी? बरोबर. हां, ते त्यानंतर मुख्यमंत्री त्यांना मुख्यमंत्र्यांनी पाठराखण केली, त्यांना संत म्हणाले. ते खरं म्हणजे याचा अर्थ पोलरायझेशन मतांचं करायचं असाच प्रयत्न आहे. मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काही ठराविक समाज एकत्रित राहिले आणि एकटा अल्पसंख्याक समाजच नाही, त्यांच्याबरोबर देशाच्या घटनेला बदलू नये म्हणून जे ताकदीनं लोक भारतात आणि महाराष्ट्रात एकत्रित राहिले ते सगळी लोक डिस्टर्ब करणं, त्यांचं पोलरायझेशन करणं, त्यांच्या मतामध्ये फरक करणे, यासाठी हे सगळे प्रयत्न चालू आहेत आणि महाराष्ट्रातल्या जनतेला ते लक्षात आले. आमचं सरकार आल्यावर आम्ही 1.5 नव्हे तर 3,000 रुपये देऊ असं संजय राऊत म्हणत आहे. तर दुसरीकडे आपल्याच नेत्यांकडून वारंवार सांगितलं जातं की सरकारकडे पुढील महिन्यानंतर बजेट नाही. पण संजय राऊत कुठल्या आधारावर बोलतात की आम्ही 1.5 नाही तर 3,000 रुपये देऊ? एक म्हणजे सरकारने बजेट ज्यावेळी मांडलं त्यावेळी सरकारने ह्या योजनेचा विचार केला असता तर बजेटमध्ये या लाडकी बहीण योजनेला हेड दिलं असतं. हेड न देता अतिरिक्त कागद आला, त्याचं वाचन झालं आणि योजना जाहीर झाली. त्यामुळे ही विचार न करता राबवण्यात आलेली योजना आहे. आम्ही सगळीकडे सांगतोय की आमच्या महाराष्ट्रातल्या बहिणींनो घाबरू नका, आम्ही आल्यावर या योजनेला चांगलं स्वरूप निर्माण करू, त्याला योग्य असं हेड तयार करून व्यवस्थितपणाने कोणत्याही दुसऱ्या योजना डिस्टर्ब न होता आमच्या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींना पैसे देण्याची व्यवस्था आमचं सरकार आल्यावर करू, ही आम्ही भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे कुठलीही योजना थांबणार नाही. आता मी देवेंद्र फडणवीस यांचं विधान काल ऐकलं की सावत्र भाऊ आला तर बहिणींना पैसे देणार नाही. तर खरं म्हणजे सावत्र भावाच्या अचानक स्वप्नात आल्यामुळं की सत्ता जाते आहे, त्या सावत्र भावाने ही योजना जाहीर केली आहे. पण सक्का भाऊ ती योजना व्यवस्थितपणाने पुढे राबवेल हा त्यांना विश्वास आहे. मला माहीत नाही की काय त्या बोललेल्या आहेत आणि काय माहिती घेतली आहे ती, त्यांच्याकडे काय माहिती आहे मला माहीत नाही. विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी केंद्राकडून राज्य सरकारला मोठं निधी देण्यात आलंय. ठाणे आणि पुण्याला 954 कोटी रुपयाच्या मेट्रो काम मंजूर करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधी हे निर्णयाला कसं पाहता तुम्ही? खरं म्हणजे पत्रकारांना माझं आव्हान आहे की लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी सरकारने किती टेंडर काढले, किती 1000 कोटीची काढली. काल परवा मी कालही एका सभेत मुंबईतल्या उल्लेख केला, 37,000 कोटीची कामं MSIDCL नावाची काहीतरी कंपनी आहे, बांधकाम करण्याची अधिकार त्यांना आहेत. एकच अधिकारी त्यात आहे, 2-3 त्याचे PA वगैरे आहेत. त्यांच्याकडे 37,000 कोटीची कामं हॅममध्ये काढायचा अधिकार देण्यात आला. पैसे तिजोरीत नाहीत. आज फायनान्स मिनिस्टरकडे, फायनान्स सेक्रेटरीकडे फाईल जर गेली ते सचिव लिहितात की पुन्हा फाईल पाठवू नये, कुठलीही पुढची फाईल पाठवू नये. आणि त्यामुळं
तुमच्या माहितीसाठी सांगतो की सरकारची दानादान उडलेली आहे. सरकारला दुसऱ्या कोणत्या योजना करता येत नाहीत. महाराष्ट्रातल्या ब्युरोक्रेसीला जाऊन खाजगीत तुम्ही विचारलं तर तेही तुम्हाला सांगतील की आता हे सरकार घालवण्याची वेळ आलेली आहे. एवढे महाराष्ट्रातले सरकारी कर्मचारी वैतागलेले आहेत. सर, अजित पवारांनी बारामती मतदारसंघ बदलण्याचा वक्तव्य केल्यानंतर कुठेतरी छगन भुजबळ येवला मतदारसंघ बदलण्याची चर्चा सुरू आहे. मला माहीत नाही ह्या चर्चा कितपत खऱ्या आहेत आणि बोलले असले तरी मतदारसंघ बदलतील असं वाटत नाही. दुसरं कोण पदरात घ्यायला पाहिजे की नाही. शासनाचा कार्यक्रम होतोय प्रोटोकॉल प्रमाणे त्यावर शरद पवार यांचं नाव आवश्यक होतं, परंतु त्यांचं नाव टाळल्याचं दिसतंय. बालेवाडी शासनाचा कार्यक्रम होता तर त्या कार्यक्रम पत्रिकेवर शरद पवार यांचं नाव टाळल्याचं दिसतंय. प्रोटोकॉल प्रमाणे त्यांचं नाव तिथं असायला हवं. नाव टाकलं त्यांनी सुधारणा केली ना. पत्रिकेमध्ये ते काय आहे, पहिल्यांदा आपण सत्तेवर येण्यासाठी सरकारी कार्यक्रम राबवण्याचा कार्यक्रम आहे सध्या. त्यामुळे ते पक्षाचाच कार्यक्रम आहे अशा ह्यांनी पत्रिका तयार करतात आणि मग ज्यावेळी दिवस जवळ येतात त्यावेळी त्यांच्या लक्षात येतं की टीका व्हायला लागली आहे. मग पवारसाहेबांच्या सारखे त्या भागातले जे काही खासदार लोकप्रतिनिधी असतील त्यांची नंतर नाईलाजाने नावं घालतात. पण पैशाचा दुरुपयोग आहे. तुम्ही समजा लाडक्या बहिणींना पैसे देत आहेत तर द्या ना. तुमचा शोध जास्त व्हायला लागला, अजून पैसे पोचायचे आहेत महिलांना आमच्या. हो, पवार साहेबांना थोडेसे हे घाबरतात कारण पवारसाहेब आले की यांचं अस्तित्व त्या सभेतलं कमी होतं. त्यामुळे पवारसाहेबांच्या एवढा टॉवरिंग पर्सनॅलिटी शक्यतो येऊ नये म्हणजे मग आमचं जरा व्यवस्थित चालेल असं वाटतं. त्यामुळं सरकार सध्या कोणाला घाबरतं तर एकाच माणसाला घाबरतं, ते म्हणजे आदरणीय शरद पवार साहेब. सुप्रिया सुळेंनी ट्विट केलंय सकाळी की पुण्यातल्या महिलांना मेसेज दिले की कार्यक्रमाला नाही आलं तर आपलं जे लाडक्या बहिणीचं अनुदान आहे ते बंद होऊ शकतं. ते ज्या अर्थी त्या पुण्यातल्याच खासदार आहेत त्यांना नक्की माहिती असेल. अशा धमक्या देण्याचं प्रकार एक तर आमदार म्हटलेले आहेत की मतं नाही दिली की दिलेले पैसे काढून घेऊ. दुसऱ्या आमदारांनी तर सरकारची योजना जाहीर केली आहे की इलेक्शन झालं की स्क्रुटिनी करू आणि सगळी नावं कमी करू. म्हणजे ही योजनाच यांनी 2-3 महिन्यासाठी काढली आहे. ह्या योजनेचं लाईफच 3 महिने आहे. मतदानाचे संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आमच्या लाडक्या झालेल्या बहिणी त्या सावत्र भावाला मतदान झाल्यानंतर अतिशय त्याज्य होतील. त्या लाडक्या बहिणीची काळजी आम्हालाच घ्यावी लागणार आहे. जर महाविकास आघाडीच्या सावत्र भाऊंना जर मतदान केलं तर ते येणाऱ्या दिवसामध्ये योजना बंद पाडतील असं विधान करण्यात आले सरकारने. त्याच्यावर बोललो ना मी मगाशी. सर, 4 राज्यात निवडणुका एकत्र होऊ शकत नाही, त्या वन नेशन वन इलेक्शनच्या वर्गाना करता याचा संजय राऊत. एकदम बरोबर आहे. वन नेशन वन इलेक्शन ही परत लाल किल्ल्याहून अपेक्षा व्यक्त केल्यानंतर 2 दिवसानंतर या देशातल्या 4 राज्यातल्या निवडणुका एका दिवशी घ्यायची पण तयारी सरकारची नाही. हे एवढं बायस्ड निवडणूक आयोग आहे. आमचे दोन्ही पक्षांचे चिन्ह पळवली, पक्ष पळवले. आज या देशातले न्यायाधीश देखील ही टर्म संपणार आहे. ही टर्म कधी संपणार आहे? आता संपलीच. शेवटचं अधिवेशन आमचं संपलं. त्यामुळे ही टर्म संपायच्या आधी हे आमदार क्वालिफाईड आहेत का डिस्क्वालिफाईड आहेत याच्याविषयीचा निर्णय सुप्रीम कोर्ट वेळेत घ्यायला पाहिजे होता. आमची अपेक्षा होती, पण सुप्रीम कोर्ट तो निर्णय घेईल असं दिसत नाही. तारखावर तारखा पडत आहेत. खरं म्हणजे आमची अपेक्षा होती देशाच्या प्रमुख न्यायाधीशांनी या बाबतीत एकदा मेरिटनं ढसाला लावून प्रश्न संपवला असता तर महाराष्ट्रातल्या जनतेला मतदान करताना कळलं असतं की आपला आमदार चुकीच्या दिशेने गेला आणि डिस्क्वालिफाय झाला. एक आपल्याला एक अलीकडे सरकार
सरकार हळूहळू हुकुमशाहीकडे कसं वळलेलं आहे याची एक माहिती तुम्हाला देतो. विधानसभेमध्ये एक व्यक्ती आणि संघटना यांच्या विवक्षित बेकायदेशीर कृत्याचा अधिक प्रभावीपणे प्रतिबंध करण्यासाठी एक विधेयक सभागृहासमोर आणलं. ते विधेयक आम्ही स्क्रुटिनी करण्यासाठी समितीकडे पाठवलं. पण एक इतकं धक्कादायक त्या प्रोव्हिजन आहेत. माझं म्हणणं आहे तुम्ही सगळे परभणीचे पत्रकार, जागृत पत्रकार आहात, इंटरनेटवर जाऊन तुम्ही हे 2024 विधानसभा विधेयक क्रमांक 20 वाचावं. म्हणजे या महाराष्ट्रामध्ये आंदोलन जरी केलं कोणी तरी आंदोलकांना तुरुंगात 5 ते 7 वर्ष टाकायची प्रोव्हिजन आहे. तुम्ही ह्या घरात मिटिंग घेतली तर हे घर आणि इथं गोठा असेल तर तो गोठा हा जर बेकायदेशीर तुमची मिटिंग ठरवली तर हे घर आणि हा गोठा हा ताब्यात घ्यायची बिलात प्रोव्हिजन आहे. मग गोठ्यातली जनावरं देखील विकायचा अधिकार आहे आणि घरही विकायचा अधिकार आहे त्यांना. एवढं म्हणजे देशात कुठंही, जगात कुठंही असं हे झालं नसेल, त्या कायदा झाला नसेल. त्यामुळं त्यांनी संविधानाने व्यक्त होण्याचा अधिकार नागरिकांना दिला आहे. तो अधिकार काढून घेण्याचंच काम आहे. राज्यात सरकारच्या निर्णयाच्या विरोधी मोर्चे निघतात, पॅम्फलेट वागतात, सभा होतात. मोर्चामध्ये कधीकधी जमाव अशांत होतो, तर त्या सगळ्यांना अटक करायची व्यवस्था आहे. आणि प्रस्थापित कायद्याची व कायद्याद्वारे स्थापन केलेल्या संस्थांची अवज्ञा करण्यास प्रोत्साहन देणारे, तसे करण्याचा उपदेश देणारे कृत्य बेकायदेशीर कृत्य म्हणून ठरवणार, असे एकदम सिरियस हे आहेत. त्यामुळं हे एकंदर गंभीर कायदा आहे. आता कायदा येणार नाही आहे, कायदा सिलेक्ट कमिटीकडे गेलेला आहे, जॉईंट सिलेक्ट कमिटीकडे. पण प्रोव्हिजन जर बघितलं, जो कोणी एखाद्या बेकायदेशीर संघटनेचा सदस्य नसताना अशा संघटनेला कोणत्याही रीतीने कोणतेही अंशदान किंवा मदत देईल किंवा ते स्वीकारेल किंवा त्यासाठी अभियाचना करील किंवा अशा संघटनेच्या कोणत्याही सदस्यास आश्रय देईल, त्यास 2 वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कारवाईची शिक्षा होईल आणि तो 2 लाख रुपयापर्यंत द्रव्यदंडास देखील पात्र असेल. असे प्रोव्हिजन्स आहेत की तुम्हाला तुमचं काम संपून जाईल. काय कव्हर करणार मग तुम्ही? जर जप्त केलेली वस्तू ही पशुधन किंवा नाशवंत स्वरूपाची असेल तर जिल्हा दंडाधिकारी किंवा पोलीस आयुक्त त्यास इष्ट वाटेल तर तात्काळ तिची विक्री करण्याचा आदेश देऊ शकेल आणि तिच्या विक्रीच्या उत्पन्नाची विल्हेवाट, इतर वस्तूंची विल्हेवाट लावण्याची यात तरतूद केलेल्या रीतीने करण्यात येईल. तुमचं सगळं विकायचंच व्यवस्था आहे. या अधिनियमाद्वारे अन्यथा स्पष्टपणे तरतूद केली असेल त्या व्यतिरिक्त आणि भारतीय संविधानानुसार सर्वोच्च न्यायालयाच्या, उच्च न्यायालयाच्या अधिकारितेस व अधिकारांना बाधा न येता शासनाने किंवा जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी किंवा पोलीस आयुक्तांनी किंवा शासनाच्या किंवा जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या किंवा पोलीस आयुक्तांच्या वतीने प्राधिकृत केलेल्या कोणत्याही अधिकाऱ्याने या अधिनियमान्वये हाती घेतलेली कोणत्याही कारवाईस कोणत्याही न्यायालयात कोणत्याही दाव्यात किंवा कार्यवाहीत किंवा अर्जात किंवा अपिलाद्वारे किंवा पुनरीक्षणाद्वारे आव्हान देता येणार नाही. आणि या अधिनियमाद्वारे किंवा त्या अन्वये प्रदान केलेल्या कोणत्याही अधिकारानुसार केलेल्या किंवा करण्यात आलेल्या कारवाईबाबतीत कोणत्याही न्यायालयाद्वारे किंवा इतर प्राधिकरणाद्वारे कोणताही मनाई हुकूम देण्यात येणार नाही. बऱ्याच प्रोव्हिजन्स आहेत. आता वेळ झाला फार, पण लोकशाहीचा गळा घोटण्याची प्रवृत्ती आज सत्तेत आहे. त्यामुळे महाराष्ट्र देशात नाही, हा महाराष्ट्राचा कायदा आहे. महाराष्ट्रातल्या लोकांचं व्यक्ती स्वातंत्र्य टिकवायचं असेल तर आपल्याला हे सरकार घालवलं पाहिजे असं आम्हाला वाटतंय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.